एवढी मस्त डोसे. आणि आता चला शेंगदाण्याची आणि बटाट्याची आमटी केलेली आहे. या तुम्ही पण खायला. कोणाकोणाला आवडते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ न क्लिप करता पूर्णपणे बघा आणि लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. चला तर मी इथंच ब्लॉग खतम करत आहे. नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर बघा मगाशी वरीचे तांदूळ आणि बगरीच तांदूळ भिजू घातले. आपले बगरीच तांदूळ आणि शाबूस तांदूळ भिजू घातले होते ना, तर ते मी ह्या पद्धतीने दळून घेतलेले इथं. जास्त बारीक पण नाही जास्त मोठे पण नाही. तर इथं शेंगदाण्याची आमटी बनवायची. तर शेंगदाण्याची आमटी बनवायला इथं मी मिरच्या आणि शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. तर ही पिठात थोडंसं पाणी आपल्याला यूज करायचं आहे. तर ते पण बघा, जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही झालं पाहिजे. ह्या पद्धतीचं पाहिजे आपल्याला. चला आता मी मिक्स करून घेत आहे. चला तर आता ते मी साईडला ठेवून दिलेलं आहे. तर ही साईडला ठेवून दिले. तवा गरम करायला मांडलेला आहे. साधाच तवा आहे आपला पोळ्यांचा रोजचा. तर मी आता हे मिक्सरमध्ये दळून घेत आहे. आणि अर्ध बटाटा आपल्याला आमटी बनवायला अर्ध बटाटा कट करायचं आहे. चला तर आता मी तयारी करत आहे. पूर्णपणे व्हिडिओ पहा आणि लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. तर बघू शकता ह्या पद्धतीचं आपल्याला दळून घ्यायचं आहे. तर मी ह्या पद्धतीने दळून घेतलेलं आहे. तर आता मी ही एका भांड्यामध्ये काढून घेत आहे दळून घेतलेलं. आणि इथं कढई पण ठेवलेली आहे. हे जे दळून घेतलंय ना, तर आपण शेंगदाणे मिरच्या बारीक जी करून घेतल्या ना, त्याच्यातलं काय करायचं 2 ते 2.5 चमच आपल्याला ह्यामध्ये टाकून द्यायचे. हे मी 2.5 चमच ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे ना. आता हे मिक्स करून घेत आहे. बघू शकताय तवा गरम तर झालेलाच आहे. तर त्यावरती टाकून घ्यायचं आहे आपल्याला हे डोश्याचं पीठ. तुमच्या चवीनुसार मीठ पण घालू शकताय तुम्ही. तुम्हाला तिखट कसं हवं आहे ते पण तुम्ही यूज करू शकताय. तर न तेल टाकता मी तवा यूज केलेला आहे. बघू शकताय तुम्ही मी तेलाचा वापर इथं कुठेच घेतलेला नाही. तेल कसलंच नाही आहे बघू शकताय. तर यावरनं थोडेसे सुकले झालेलं आहे. तर त्यावरती आपल्याला काय करायचं आहे, झाकण ठेवून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम मिडियममध्ये ठेवायची आहे. बघू शकताय तर मी मिडियम शेगडी ठेवलेली आहे. जास्त करपले जात नाहीत आणि एकदम असं आतनं म्हणजे पीठ शिजलं जातं. शाबूस तांदळाचं बगरीचं आतनं सगळं पीठ असं शिजून निघलं जातं. मग ती डोसा तयार होतो. चला तर हे 10 ते 5 मिनटं ठेवायचं आहे आपल्याला. तर बघू शकता इथं मी आमटीला आता आमटी बनवायला बटाटा टाकलेला आहे कढईमध्ये. आणि त्यामध्ये तुम्ही तेल किंवा तूप यूज करू शकताय. तर मी इथं तेल यूज केलेलं आहे. तर आपल्याला आता हे काय करायचं आहे, जे आपण शेंगदाणे मिरची बारीक करून घेतले ते टाकायचे त्यामध्ये. अशी उपासाला आमटी मस्त झणझणीत तुम्ही खाऊ शकताय. तर एकदम अशी भारी आमटी होती का नाही. तर एवढं पाणी आपल्याला यूज करायचं आहे. चला तर आता हे शिजोपर्यंत आपण डोसे बनवून घेऊ. बघा एकदम असं मस्त पलटण्यात आलेलं आहे. चला तर आता मी पटापटा ही बनवून घेत आहे. तर यूट्यूब फॅमिली तुम्हा सर्वांना आज एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. तर बघा एवढं शाबू घातलं आहे का, तर एवढीच मी वरीचे तांदूळ इथं भिजत घातलेले ते बघू शकताय. तर त्याला पाणी पण आपल्या आटोपमध्येच टाकायचं आहे. तर मी एक अर्धी वाटी वरीचे तांदूळ आणि 1 वाटी पाणी टाकलेलं आहे. तर शाबू पण त्याच प्रमाणात घेतलेला आहे. तर ह्याचं काय बनवणार आहे हे तुम्हाला तर दाखवणारच आहे. पण ही मी शाबू पण त्याच प्रमाणात घेतला आहे. तर ही पण शाबू आपल्याला पाण्यात असाच भिजत ठेवायचा आहे. जसे वरीचे तांदूळ आपण भिजत घातले तशाच पद्धतीने. पण एवढे वरीचे तांदूळ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे, का तर त्याला पॉलिश केलेली असते. त्यामुळे आपल्याला ही स्वच्छ धुवून घेऊन भिजत घालायचे आहेत. तर मी तीच केलं आहे. आता शाबूस तांदूळ पण धुवून घेऊन भिजत टाकायचे, तर पाण्यामध्येच ठेवायचे. तर त्याचं पुढं काय करायचं हे पण तुम्हाला मी दाखवणारच रेसिपी. पण माझे पूर्ण ब्लॉग बघून लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. चला मी आता शाबूस तांदूळ धुवून घेत आहे. तर इथं बघा वाटी भरून घेतलेली आहे. तर ही मोठ्या भांड्यात टाकायची आपल्याला भिजून घ्यायला. तर मी मोठ्या भांड्यात टाकत आहे, त्या वाटीत पाणी बसत नाही म्हणून. बघा तुम्हाला सांगितलं होतं मी मोठ्या भांड्यात घेणार आहे. तर बघा शाबू पण धुवून घेतलेला आहे.
तर त्यामध्ये पाणी आपल्याला एवढंच टाकायचं आहे. का तर ही पाणी आटलं जाईल, एकदम शाबू असा मऊसुरत भिजला जाईल, म्हणून आपल्याला पाण्यातच ठेवायचं आहे. तर ह्याचे मला काय बनवायचे ते पण तुम्हाला सांगत आहे. आज एकादशी आहे. एकादशीला बगर आणि शाबूस तांदूळ भिजत घालून मी डोसे बनवणार आहे. आणि ते डोसे साध्याच तव्यावरती बनवणार आहे. आणि ते कसे बनवायचे हे पण तुम्हाला मी पुढं दाखवणार आहे रेसिपी. चला सुरुवात करत आहे रेसिपीला.